नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. पहिल्या दिवशी 6 झोनमध्ये 510 अर्जांची विक्री. महापालिकेच्या 80 जागांसाठी झाला रणसंग्राम सुरू. महापालिका निवडणुकीत गोंधळ नको. पोलीस अधीक्षकांचा ऍक्शन प्लॅन तयार. गुन्हेगारांची कुंडलीच काढणे सुरू. वंचित नेते आंबेडकरांनी केला भाजपचा प्रचार. घाणीत राहायचे असेल तर भाजपला मतदान करण्याचे आवाहन. इच्छुकांच्या हजारो अर्जांमुळे भाजपसमोर मोठा पेच. उमेदवारी घोषित करण्याचे टाइम मॅनेजमेंट ठरणार महत्वाचे. बाळापुरातील ओमिनीची आग टाळता आली असती. अशी किती वाहने धावतात याकडे आरटीओचे दुर्लक्ष कायम. आता सविस्तर बातम्या. महापालिका इच्छुकांनी आज उमेदवारी अर्ज खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. काहींनी आज महापालिका गाठली, पण त्यांना झोन कार्यालयात पाठवण्यात आले. झोन कार्यालय निहाय 296 इच्छुकांनी एकूण 510 अर्ज विकत घेतले आहे. इच्छुकांची गर्दी वाढणार असून हा आकडा कितीवर जातो हे पाहण्यासारखे असेल. महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. आजपासून इच्छुकांना अर्ज दाखल करता येणार आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आज महापालिकेच्या झोन कार्यालयावर गर्दी केली होती. महापालिकेने 6 ठिकाणी अर्ज विक्री व दाखल करण्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मंगळवार दिनांक 23 डिसेंबर पासून दिनांक 29 डिसेंबर 2025 दरम्यान राहणार आहे. महानगरपालिकेच्या 20 प्रभागात 80 नगरसेवकांच्या जागेसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. सध्या राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू असून इच्छुकांचा मुलाखती आता शेवटच्या टप्प्यात आहेत. महापालिकेने प्रभाग क्रमांक 1, 2 आणि 7 यासाठी राजकमल चौकातील सिद्धार्थ हॉल येथे अर्ज दाखल करण्याची सुविधा केली आहे. प्रभाग क्रमांक 3, 4, 5 आणि 6 यासाठी उपविभागीय अधिकारी दुसरा माळा येथे अर्ज स्वीकारले जातील. तर महापालिका प्रभाग क्रमांक 8, 9, 10 आणि 17 या प्रभागांसाठी जुने शहरातील शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात अर्ज सादर करता येणार आहे. तर महापालिका प्रभाग क्रमांक 11, 12 आणि 18 या प्रभागातील उमेदवारांनी BR हायस्कूल येथे अर्ज दाखल करावेत. तर नेहरू पार्क चौकातील सेंट्रल जगतनाका येथे प्रभाग क्रमांक 14, 13 आणि 15 यांचे उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. तर आदर्श कॉलनी येथे शाळा क्रमांक 16 येथे प्रभाग क्रमांक 16, 19 आणि 20 या प्रभागातील इच्छुक अर्ज करू शकतील. या सर्वच ठिकाणी आज शेकडो अर्जांची विक्री झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आजपासून नामनिर्देशन पत्र स्वीकृतीचा कालावधी चालू झालेला आहे. 30 तारखेच्या दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र हे इथे म्हणजे शंकर खंडेलवाल महाविद्यालयामध्ये स्वीकारले जातील. यासाठी आम्ही या प्रांगणामध्ये प्रभागनिहाय टीम बसवलेली आहे. ही टीम आपल्या जे नामनिर्देशन पत्र आहेत त्याची आपले स्क्रुटिनी करेल. त्याचबरोबर अनामत रक्कमसुद्धा भरण्याची इथं व्यवस्था केलेली आहे. जे नामनिर्देशन पत्रासोबत शपथपत्र सादर करायचे आहेत त्याचा आम्ही उमेदवारांना विनंती करतो की त्यांनी ते नोटराईज करून आणावे. आणि त्याचबरोबर त्यांनी जे हमीपत्र सादर करायचे त्यामध्ये छोट्या कुटुंबाचा दाखला आहे आणि त्याचबरोबर नो ड्यूज सर्टिफिकेट आहे. जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर नसेल तर ते सादर करण्याची एक पोचपावती आणि 6 महिन्याच्या आत सादर करण्याबाबतचं हमीपत्र अशा काही महत्त्वाच्या बाबी ह्या जोडून परिपूर्ण अर्ज आपल्याला सादर करायचा आहे. अर्ज कसा सादर करायचा आहे त्याबद्दलच्या सूचनासुद्धा आम्ही आपल्याला या बुकलेटसोबत आपल्याला दिलेल्या आहेत. तर कृपया या सूचनांचं तंतोतंत पालन करावं आणि आपला अर्ज हा अतिशय सुयोग्य पद्धतीने इथं सादर करावा, जेणेकरून कोणतेही तांत्रिक कारणास्तव आपला अर्ज हा नाकारता येणार नाही, फेटाळता येणार नाही.
महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून आता पोलीस प्रशासन ऍक्शन मोडमध्ये आले आहे. भयमुक्त वातावरणात महापालिका निवडणूक होण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून कुठलाही गोंधळ राडा खपवून घेतला जाणार नाही असा इशारा पोलीस अधीक्षकांनी आरआरसी सोबत बोलताना दिला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दल आणि महानगरपालिका प्रशासनाने संयुक्तपणे ईव्हीएम स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्रांवर पाहणी केली. निवडणुकीत राडा करणाऱ्यांना सोडणार नाही असा स्पष्ट संदेशच पोलीस अधीक्षकांनी या दौऱ्यातून दिला आहे. सुरक्षा व्यवस्थेचा चक्रव्यूह असा रचला जातोय की साधी माशीही तिथे फिरकू शकणार नाही. अकोलाचे निवडणूक अधिकारी या डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर आता मनपा इलेक्शनसाठी सुनील लाने साहेब मनपा आयुक्त त्यांच्यासोबत संयुक्त बैठक झालेली आहे. त्याच्या अगोदर आम्ही पूर्ण जे आमचे स्ट्रॉंग रूम्स आहे, काउंटिंग सेंटर्स आहे 6 ठिकाणचे, ते पूर्ण 6 ठिकाणचे स्ट्रॉंग रूम्स, 6 काउंटिंग सेंटर्स, नॉमिनेशन सेंटर हे सर्व बघितलेले आहे. जे पुढच्या निवडणूक आहे त्यासाठी अकोला पोलीस दल अतिशय सुसज्ज आहे. आमची तयारी सुरू झालेली आहे. SST पॉइंट्स, स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम्स, फ्लाइंग स्क्वॉड्स, FST, BST, व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम्स आमची तैनात झालेली आहे आणि लगेच आमचा जे काही SST आहे ते आता स्थापन होणार आहे आणि आमचे जे काही चेकिंग, नाकाबंदी असो, चेकिंग असो, ते आम्ही सुरुवात करणार आहे. जानेवारीतील रणसंग्रामासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. 22 डिसेंबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांनी शहरात फिरून सुरक्षा व्यवस्थेची अक्षरशः झाडाझडती घेतली. हे केवळ निरीक्षण नव्हते, तर निवडणुका निपक्ष आणि शांततेत पार पडण्यासाठी आखलेली एक सर्जिकल रणनीती होती. खदान येथील सरकारी धान्य गोदाम, जिजाऊ हॉल आणि मराठा मंगल कार्यालय, पोलीस वसाहत हॉल आणि जिल्हा परिषद सभागृह या दौऱ्यात शहर SDPO सुदर्शन पाटील आणि सर्व ठाणेदारांची फौज तैनात होती. पोलीस अधीक्षकांनी गुन्हेगारांना थेट इशारा दिला आहे की ज्यांचा जुना रेकॉर्ड खराब आहे अशांवर निवडणुकीपूर्वीच प्रतिबंधात्मक कारवाई होईल. आणि आज नॉमिनेशनचा प्रक्रिया पण आज सुरू झालेली आहे. त्यासाठी पण नॉमिनेशन सेंटरमध्ये आमचे पोलीस बंदोबस्त तैनात आहे आणि पुढे जाऊन जे काही प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन करायचं आहे, असे जे लोक आहे जे लोकांमध्ये दहशत पसरू शकतात, किमान इलेक्शन प्रोसेसमध्ये बाधा टाकू शकतात, असे लोकांवर आम्ही हद्दपारची कारवाई आणि जर गरज पडेल तर प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनची कारवाई सुद्धा करणार. तर असे लोकांना आम्ही जिल्ह्यातून बाहेर काढणार आहे. मी जिल्हा पोलीस अधीक्षकच्या वतीने सर्वांना विनंती करतो की भारी मात्रामध्ये आपला जे निवडणूक आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हा. कोणताही भय न ठेवून अकोला पोलीस दल आपल्यासाठी आहे. आपलं जे काही मत असतील ते आपल्या लोकशाहीमध्ये तुमचा हक आहे, तर ते नक्कीच लोकशाहीला अजून बळकट करावा. आणि कुठेही जर कोणाला जर इश्यू असतील तर 112 आमचा जे 112 इमर्जन्सी नंबर आहे, लगेच कॉल करा, किमान कंट्रोल रूमला कॉल द्या, जेणेकरून आमच्यापर्यंत माहिती पोहोचेल आणि आम्ही पुढची कारवाई करणार. गेल्या निवडणुकीत ज्यांनी राडा केला, ज्यांच्यावर गुन्हे आहेत, त्यांना आता घरातून उचलणार आणि शहराच्या सीमेवर प्रत्येक वाहनांची कसून तपासणी होईल. शांततेत अडथळा आणणाऱ्यांवर अशी कारवाई होईल की पुन्हा कोणी धाडस करणार नाही. महानगरपालिका निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दल आता हाय अलर्टवर आहेत. अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची बाजू मांडताना प्रकाश आंबेडकर यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. ज्यांना घाणीतच राहायचं असेल त्यांनी भाजपला मतदान करा असा टोला त्यांनी आज पत्रकार परिषदेत लगावला. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी अकोल्याच्या सद्यस्थितीवर आणि भविष्यातील नियोजनांवर प्रकाश टाकला. अकोल्याच्या तुलनेत इतर शहरांचा विकास वेगाने झाला आहे. शहराच्या प्रगतीसाठी विकासाच्या ठोस मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणे अत्यंत आवश्यक आहे. जर महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडीची सत्ता आली तर करांच्या माध्यमातून अकोलेकरांची होणारी लूट थांबवली जाईल. वंचितचा महापौर असताना शहराला एका दिवसाआड पाणीपुरवठा होता, मात्र सध्या अकोलेकरांना 9 दिवसांनी पाणी मिळत आहे. ज्यांना 9 दिवसांनी पाणी हवे आहे त्यांनी खुशाल भाजपला मतदान करावे असा दावा आंबेडकर यांनी केला आहे. मी पुन्हा म्हणतो, 9 दिवसावरती येणारं पाणी ज्यांना ज्यांना पाहिजे आहे सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाला खुशाल मतदान त्या ठिकाणी द्यावं. महानगरपालिकेच्या निवडणुका या सुरुवात झालेल्या आहेत.
अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि अविकसित शहरामध्ये राहायचं आहे का याचा निर्णय महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये द्यायचा आहे. याचं उत्तरदायित्व मी असं मानतो की या शहरातला जो बुद्धिजीवी आहे त्याच्याच बरोबर डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, प्राध्यापक आहे, आय लव्ह अकोला असा म्हणणारा वर्ग जो आहे त्याला ह्याचा निर्णय द्यायचा आहे की त्याला घाणीमध्ये राहायचं आहे की विकसित शहरामध्ये राहायचं आहे अशी परिस्थिती आहे. अकोल्यात सत्ता आल्यास शहराचा विकास मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर केला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आंबेडकर यांनी मतदारांच्या मानसिकतेवर भाष्य करताना म्हटले की अकोला शहरातील मतदार आजही धर्म आणि जातीच्या प्रभावाखाली आहेत. शहराच्या आणि येणाऱ्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदारांनी या चौकटीतून बाहेर पडणे गरजेचे आहे. मी अकोल्यातल्या रहिवाशांना असणारं आवाहन करणार आहे की यावेळेस तुम्ही वंचित बहुजन आघाडीला मतदान करा, सत्ता द्या. मुंबई कॉर्पोरेशन ज्या पद्धतीने एक इंडिपेंडेंट आहे म्हणजे तिला ना तर सेंट्रलची गरज लागत ना राज्याची गरज लागत. याचं कारण की गेल्या 200 वर्षाच्या कालावधीमध्ये कॉर्पोरेशनच्या त्यांचं डेड स्टॉक असा म्हणजे लाईफ डेड स्टॉक मी असं म्हणेन. वेगवेगळ्या बँकांमध्ये कमीत कमी 2 लाख कोटी आहे. तेव्हा त्यांना कोणाकडेही हात पसरावे लागत नाहीत. ते स्वतःच्याच योजना करतात आणि स्वतःच त्या ठिकाणी राबवतात. अकोला कॉर्पोरेशनला सुद्धा त्या पद्धतीने करता येऊ शकतं. अकोला शहरातील 80 जागांसाठी भारतीय जनता पक्षाकडे इच्छुकांची मोठी गर्दी दिसते. तिकीट न मिळालेले उमेदवार बंडखोरी करू नयेत यासाठी पक्षाने बंडखोरांना संधीच मिळू नये म्हणून टाइम मॅनेजमेंटचा मार्ग अवलंबलेला दिसतो. उमेदवारांची अधिकृत यादी नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात जाहीर केली जाण्याची दाट शक्यता आहे. यावेळी भाजपच्या वतीने निवडणूक लढवण्यास इच्छुकांच्या रांगा लागल्या आहेत. यामध्ये माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि हजारो तरुण उमेदवारांचा समावेश आहे. पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, आमदार आणि इतर नेत्यांनी आपल्या समर्थकांना तिकीट देण्याचे आश्वासन दिल्याने प्रत्येकाला आपलेच तिकीट पक्के असल्याचे वाटत आहे. मात्र पक्षामध्ये उमेदवार निवडीची एक विशिष्ट प्रणाली असल्याने केवळ आश्वासनाचा अर्थ तिकीट मिळणे असा होत नाही. तिकीट न मिळाल्यास बंडखोरी होण्याची शक्यता पक्षाला ठाऊक आहे. अशावेळी आमदार आणि वरिष्ठ पदाधिकारी नाराज व्यक्तींशी संवाद साधतील. गरज पडल्यास ज्येष्ठ नेते त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतील. विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या काही माजी नगरसेवकांवर यापूर्वीच कारवाई करण्यात आली आहे. याची जाणीव इच्छुकांना करून दिली जात आहे. जर बंडखोर उमेदवार रिंगणात उतरले तर भाजपच्या मतांचे विभाजन होऊन फटका बसू शकतो. हा धोका टाळण्यासाठी थांबा आणि वाट पहा असे धोरण पक्ष राबवत असण्याची शक्यता आहे. बंडखोरांना अपक्ष अर्ज भरण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी वेळच मिळू नये या उद्देशाने उमेदवारांची यादी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रसिद्ध केली जाणार आहे. भाजपच्या या रणनीतीमुळे नुकसान कमी होईल अशी पक्षाला आशा आहे. पश्चिम विदर्भाच्या उद्योग आणि व्यापार क्षेत्राला गती देण्याच्या उद्देशाने विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अकोल्याच्या वतीने 2 ते 5 जानेवारीपर्यंत गौरक्षण रोडवरील गौरक्षण संस्थेच्या मैदानात आयोजित विटेक्स 2026चे भूमिपूजन रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. विदर्भ चेंबरचे अध्यक्ष तथा प्रदर्शनीचे संयोजक नितेश गुप्ता, ऋषी गुप्ता यांनी पूजा अर्चना करून वैदिक मंत्रोच्चारात भूमिपूजन केले.
चंबरचे सचिव नीरव वोरा, वरिष्ठ उपाध्यक्ष सिद्धार्थ रुहाटिया, कनिष्ठ उपाध्यक्ष निखिल अग्रवाल, कोषाध्यक्ष किशोर बाचुका, किरीट मंत्री राहुल मित्तल व प्रदर्शनीचे मुख्य प्रायोजक मार्वल ट्रिनिटी रिअल इस्टेट LLPचे मधुर सुनील इन्नानी, जितेश संतोष हेडा, सहप्रायोजक विठ्ठल ब्रँडचे शिवप्रकाश रुहाटिया यांच्यासह चेंबरचे माजी अध्यक्ष श्रीकिशन अग्रवाल, अशोक डालमिया, अशोक गुप्ता, रमाकांत खंडेलवाल प्रमुख उपस्थित होते. या प्रदर्शनीचा उद्योजक, व्यापारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. पश्चिम विदर्भ की सबसे बड़ी व्यापारी संगठन विदर्भ चैम्बर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज इस बार फिर से 2 से 5 जनवरी तक वीटेक्स 2026 के रूप में दूसरा हमारा ये वर्जन सभी छोटे व बड़े व्यापारियों की 180 से अधिक स्टॉल्स की प्रदर्शनी और बिक्री लेकर के आ रहा है. पिछली बार भी हमारे वीटेक 2024 में करीब करीब 150 स्टॉल थे और करीब करीब 26 करोड़ का व्यापार हुआ था और 1,20,000 से अधिक लोगों का फुटफॉल था. इस बार हमारा टारगेट 50 करोड़ से ऊपर का उलाढाल का है और करीब करीब 1.5 लाख लोगों तक हमारी पहुंचने की मंशा है. इस बार 180 सारे स्टॉल्स हमने उपलब्ध करा है. उसमें विशेष रूप से नए स्टार्टअप्स और स्वदेशी और नए स्टार्टअप्स को हमने प्राधान्य देने का उसमें काम किया है. और इस बार सबसे बड़ी मेन देखने वाली बात यह है कि इस बार 80% से ज्यादा स्टॉल्स हमारे अकोला शहर के लोगों के हैं, छोटे बड़े व्यापारियों के. निश्चित इस प्रदर्शनी के माध्यम से उन सभी स्टॉल धारकों का, व्यापारियों का काम बढ़ेगा और अकोला के व्यापार को एक गति मिलेगी. मैं अकोला के सभी नागरिकों से निवेदन करता हूं कि 2 से लेकर 5 जनवरी तक गौरक्षक संस्था ग्राउंड पे सुबह 10 से 9 के बीच में इस प्रदर्शनी को जरूर से आप हैंड दे करके हमारा सबका उत्साहवर्धन करें और व्यापारियों का उत्साह बढ़ाएं. या भूमिपूजन सोहळ्यात आयोजन समितीचे ॲडव्होकेट सुभाष सिंग ठाकूर, आशिष अमीन, दिलीप खत्री, दीपाली देशपांडे, गुलशन कृपलाणी, हरीश लाखानी, पायल सुनारीवाल, गिरिराज लखोटिया, मंगेश रघुवंशी, तुषार नारे, देवांग जैन, प्रताप ठाकूर, पायल वोरा, रविता शर्मा, लीना आर्या, संध्या कारिया, कृतिका गुप्ता, हर्षिता रघुवंशी तसेच शगुन इव्हेंटचे प्रेम अग्रवाल, कृष्णा शर्मा, मधुर खंडेलवाल, महेश मुदंडा, मनीष केडिया, नमन खंडेलवाल, निलेश अग्रवाल, पंकज कोठारी, राहुल गोयनका, राजीव शर्मा, राजकुमार राजपाल, रामप्रकाश मिश्रा, ज्ञानप्रकाश खंडेलवाल, ओम अग्रवाल, वृत्तिक अग्रवाल, रोहित केडिया, शैलेश आलमचंदानी, भूषण अग्रवाल, यश रोहित खंडेलवाल, सिंघानिया, केशव खंडेलवाल, रोहन जाटव यांच्यासह उद्योजक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते व गणमान्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या अकोला जिल्हा शाखेचे वतीने 2 ते 5 जानेवारीपर्यंत गौरक्षण रोडवरील गौरक्षण संस्थेच्या मैदानात आयोजित विटेक्स 2026 प्रदर्शनी विदर्भाच्या औद्योगिक व व्यापार क्षेत्रात मैलाचा दगड ठरणार आहे. यामुळे विदर्भाच्या औद्योगिक विकासाला नवी गती मिळणार असल्याचे चेंबरतर्फे स्पष्ट करण्यात आले. महापालिका निवडणुकीत अतिशय आश्वासक नगरसेवक म्हणून आशिष पवित्रकार यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या प्रभागातील विकास कामांचा झपटा अतिशय गतिमान आहे. प्रभाग अतिशय विकसित केला आहे. समस्यामुक्त प्रभागांसाठी अतिशय आशावादी उमेदवार म्हणून आशिष पवित्रकार यांच्याकडे पाहिले जाते. महानगरच्या विकासासाठी आशिष पवित्रकार यांच्या आमच्या प्रतिनिधी नेहा पाटील यांनी घेतलेल्या मुलाखतीचा काही अंश. आता मी बोलले की बंडखोरचा हा मुद्दा खूप मोठा आलेला आहे आणि तुम्ही बंडखोर म्हणून भाजपमध्ये चांगलेच प्रसिद्ध झाले आहे. नेमके काय बंड तुम्ही केलेत? अगदी राज्यस्तरावर या बंडखोरीची चर्चा आहे. त्याच्यानंतरही मी जेव्हा आता विधानसभा निवडणूक झाली तर पहिल्या दिवसापासनं तर शेवटच्या क्षणापर्यंत मी त्यांच्यासोबत होतो. म्हणजे ज्या टाईमला इलेक्शन झालं संध्याकाळी 6 वाजले होते त्या टाईमपर्यंत मी त्यांच्यासोबत होतो, उभं होतो. त्याचे माझ्यावर फोटो आहेत, त्याचे माझे सर्व एव्हिडन्स आहेत की बा मी त्यांच्यासोबत होतो. प्रत्येक मिटिंगमध्ये प्रभागाच्या सोबत असल्यावर जर माझ्यावर कारवाई होत आहे निलंबनाची, तेही पण 2 महिन्यानंतर 1 महिन्यानंतर, ज्या टाईमला जसे मंत्रीपद डिक्लेअर झाले सर्वांचे 16 तारखेला, आज त्याला 1 वर्ष होऊन आलं. 16 डिसेंबरला जसे मंत्रीपद नागपूरला डिक्लेअर झाले, अकोल्याचे पालकमंत्री जसे हे झाले, तसंच दुसऱ्या दिवशी पेपर उघडला आणि डायरेक्ट निलंबनाची कारवाई केली यांच्यावर. मी हे शहर अध्यक्षांना विचारलं असता शहर अध्यक्षांनी असं म्हटलं की तू विरोधात काम केलं. म्हटलं काय विरोधात काम केलं? म्हटलं पश्चिममध्ये तर मी गेलो पण नाही म्हणे तू पूर्वचं विरोधात काम केलं. म्हटलं पूर्वचं विरोधात मी काम केलं? म्हटलं 50,000च्या लीडनं आपण निवडून आलो आणि पूर्वचं विरोधात ती 1 महिन्याने सांगून राहिले म्हटलं तुम्ही मला.
नाही म्हणे तू ते बोलून घे म्हणे भाऊंशी. मी भाऊंशी बोललो. म्हटलं भाऊ मी विरोधात कामच नाही केलं. म्हटलं माझं कसं काय तुम्ही असं बोलत आहे. तर ते म्हणे की काही जणांजवळ प्रूफ आहे. म्हटलं सांगा. म्हटलं प्रूफ दाखवून द्या. जर आशिष पवित्रकारनं जर विरोधात काम केलं असेल, प्रूफ असेल, तर मी निवडणूक लढणार नाही, हेही सांगितलं त्यांना. आपल्या जन्मभूमीसाठी काहीतरी करायचे आहे याच भावनेतून मी ऑस्ट्रेलियातून अकोल्याला परतलो आहे. अकोला शहराचा विकास करण्यासाठी मी राजकारणात प्रवेश करत आहे, अशी प्रतिक्रिया शहराचे प्रसिद्ध आर्किटेक्ट सोहेल खान यांनी व्यक्त केली. RRC न्यूजद्वारे प्रस्तुत महापालिकेचे धुरंदर या कार्यक्रमात ते बोलत होते. अकोला शहरात पोलीस लाईन, पोलीस अधीक्षक कार्यालय आणि पोलीस कॉलनी यासारख्या भव्य प्रकल्पांद्वारे शहराच्या वैभवात भर टाकणारे प्रसिद्ध आर्किटेक्ट सोहेल खान आता समाजसेवेसाठी राजकारणात पाऊल ठेवत आहेत. जीवनात सर्व काही साध्य केल्यानंतर अकोला शहराच्या विकासासाठी आणखी काय करता येईल हे ध्येय उराशी बाळगून त्यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. अकोला शहराच्या विकासाबाबत त्यांचा काय दृष्टिकोन आहे आणि त्यांची दूरदृष्टी काय आहे याबद्दल त्यांनी RRC न्यूजवरील महापालिकेचे धुरंदर या कार्यक्रमात सविस्तर माहिती दिली. त्यांची ही विशेष मुलाखत RRC चॅनलसह यूट्यूबवरही प्रसारित केली जात असून प्रेक्षकांकडून तिला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मैंने नायगांव जाके देखा और वहां पर पिछले 4 साल से जो वक्त मेरा गुजरा है, जी, अगर आप नायगांव जाएंगे और आप लोग वहां पर घूमेंगे तो आप ये नहीं बोलेंगे कि नायगांव अकोले का पार्ट है. इतना पिछड़ा एरिया है. आपके पास में ड्रेनेज सिस्टम नहीं है, आपके पास में रोड्स नहीं है, आपके पास में गार्डन्स नहीं है, आपके पास में कम्युनिटी हॉल्स नहीं है, तो ग्राउंड्स नहीं है. तो ये सब चीज़ों का जब मुझे लगा कि नहीं यार ये चीज़ों की ज़रूरत है, तो जब मैं ये चीज़ों के अंदर घुसा, वहाँ के लोगों से बातचीत किया, तो मुझे पता चला कि लोगों के डॉक्यूमेंट्स भी नहीं है. जब हमने ऑफिस खोले तो हम लोगों को जो वहाँ पर ये मिला, एक उत्साह के साथ में जब लोग आए और लोगों ने हम लोगों के साथ में बातचीत की कि सर ये वाला भी कार्ड चालू कर दो. किसी का एक्सीडेंट हो जाता था, किसी की तबीयत खराब हो जाती थी, जब वो हॉस्पिटल जाता तो जब समझ में आता है उसको कि ये कार्ड तो है ही नहीं, उसको इतना खर्चा लग गया. तब मैंने पता चला कि मुझे कि यार फैसिलिटीज तो बहुत सारी है, स्कीम्स बहुत सारी है, कार्ड्स बहुत सारे है, मगर लोगों के पास में नहीं है. तो फिर उस बेसिस के ऊपर हमने वहां पर चालू किया और आज अल्हम्दुलिल्लाह 4 साल से मैं जो मेहनत कर रहा हूँ, 4 से 5 हजार कार्ड हम लोगों ने लोगों के बीच में दिए हैं और आज भी कार्ड का काम चल रहा है. तो हम लोग बहुत खुश है कि जितने भी लोगों को हमने वो फैसिलिटीज प्रोवाइड की उससे कहीं ना कहीं उनका काम आसान हुआ है. जलद, पारदर्शक व गुणवत्तापूर्ण सेवेतून सुशासन निर्माण होते. त्यामुळे केवळ उपक्रमापुरतेच नव्हे तर संपूर्ण वर्षभर नागरिकांना वेळेत व दर्जेदार सेवा देऊन सुशासन निर्माण करण्याची जबाबदारी सर्वांनी पार पाडावी, असे प्रतिपादन निवडणूक उपजिल्हाधिकारी महेश परंडेकर यांनी आज येथे केले. सुशासन सप्ताहानिमित्त नियोजन भवनात कार्यशाळा झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा माहिती विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. परंडेकर म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या विविध आयोजनासंदर्भात नागरिकांना माहिती द्यावी या उद्देशाने प्रशासन गावाच्या दिशेने हे ब्रीदवाक्य घेऊन जिल्ह्यात सुशासन सप्ताह राबवण्यात येत आहे. हे लक्षात घेऊन कामे पारदर्शक व जलद गतीने व्हावीत. प्रत्येक विभागाने आपले सरकार CP ग्राम पोर्टल व PC पोर्टलवर आलेल्या नागरिकांच्या तक्रारीचे निवारण तत्काळ करण्याचे आवाहन परंडेकर यांनी केले आहे. सुशासन सप्ताहामध्ये प्रशासन गावाच्या दिशेने उपक्रमाच्या माध्यमातून विविध आयोजनांचे लाभ शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवले जात आहेत. सुशासन सप्ताह हा सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून वर्षभर नागरिकांच्या तक्रारीचे निरसन जलद गतीने करण्याचे आवाहन कार्यशाळेत करण्यात आले. यावेळी विभागाच्या गुड गव्हर्नन्स उपक्रमाबाबत सादरीकरण केले. सार्वजनिक बांधकाम मंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगररचना विभाग यांनी अभिलेख व्यवस्थापन व नाविन्यपूर्ण उपक्रम बाबत सादरीकरण केले. बाळापूर शहरातील अंजुमन रोडवर भरवस्तीत 22 डिसेंबर रोजी सायंकाळी धावत्या कारला अचानक आग लागली. MH28V2260 क्रमांकाच्या कारला आगीने वेढा घातला. कारमध्ये गॅस सिलेंडर असल्याची माहिती मिळताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही वेळातच सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. कारला लागलेल्या आगीचा दाट धूर दूरवर पसरला. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे आपल्या कर्मचाऱ्यासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या सहकार्याने आसपासची माती वापरून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले.
दरम्यान अग्निशमन दलाची छोटी गाडी उपलब्ध असतानाही वेळेवर न पोहोचल्याचा आरोप होत आहे. एका तासानंतर आग आटोक्यात आली. पारस येथून आलेली मोठी अग्निशमन गाडी अरुंद रस्त्यामुळे घटनास्थळी पोहोचू शकली नाही. बेकायदेशीर गॅस किटमुळेच ही घटना घडल्याचा प्राथमिक संशय असून पोलीस तपास करीत आहेत. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. पहिल्या दिवशी 6 झोनमध्ये 510 अर्जांची विक्री. महापालिकेच्या 80 जागांसाठी झाला रणसंग्राम सुरू. महापालिका निवडणुकीत गोंधळ नको. पोलीस अधीक्षकांचा ऍक्शन प्लॅन तयार. गुन्हेगारांची कुंडलीच काढणे सुरू. वंचित नेते आंबेडकरांनी केला भाजपचा प्रचार. घाणीत राहायचे असेल तर भाजपला मतदान करण्याचे आवाहन. इच्छुकांच्या हजारो अर्जांमुळे भाजपसमोर मोठा पेच. उमेदवारी घोषित करण्याचे टाइम मॅनेजमेंट ठरणार महत्वाचे. बाळापुरातील ओमिनीची आग टाळता आली असती. अशी किती वाहने धावतात याकडे आरटीओचे दुर्लक्ष कायम. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,41,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे युट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.